वेलकम टू ब्रिज कोर्स. आज आपण इयत्ता 9वी साठी इंग्लिश विषयासाठी ॲक्टिव्हिटी 25 पाहणार आहोत. वेलकम टू माय चॅनल सोल्युशन इन युअर हँड. माझ्या सगळ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. लेट्स स्टार्ट ॲक्टिव्हिटी 25. प्रिपेरिंग क्वेश्चनरीज. आता आपल्याला एक प्रश्नावली तयार करायची आहे. तर कशा संदर्भात करायचे हे पाहूया. लर्निंग आउटकम्स. प्रिपेअर क्वेश्चनरी to interview people to make a survey as a part of project. एका प्रोजेक्टचा पार्ट म्हणून तुम्ही इंटरव्ह्यू घेण्यासाठी कुठले प्रश्न विचारणार ह्याची यादी तयार करायची आहे. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स. फॅसिलिटेट पॅरेंट्स टीचर्स एक्सप्लेन द नेचर ऑफ ॲक्टिव्हिटी टू स्टुडंट्स. टीचर रीड द क्वेश्चन्स, हेल्प द स्टुडंट टू अंडरस्टँड द स्ट्रक्चर ऑफ क्वेश्चन्स, हेल्प देम टू अंडरस्टँड व्हर्बल क्वेश्चन्स. आता शिक्षकांनी काय करायचं आहे की ह्या ॲक्टिव्हिटी एक्सप्लेन करायची आहे तुम्हाला, नंतर प्रश्न वाचून दाखवायचे आहेत आणि विद्यार्थ्यांना हे क्वेश्चनचं स्ट्रक्चर कसं आहे हे समजून घेण्यासाठी मदत सुद्धा करायची आहे. हेल्प देम टू अंडरस्टँड व्हर्बल क्वेश्चन्स. व्हर्बल क्वेश्चन्सना येस नो क्वेश्चन सुद्धा म्हटलं जातं. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. स्टुडंट लिसन द व्हेरियस क्वेश्चन्स. स्टुडंट अंडरस्टँड द क्वेश्चन फॉर द इंटरव्ह्यू from the given list. Students seek help the facilitator to understand the structure of questions. विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रश्न ऐकायचे आहेत, ते प्रश्न कसे आहेत ते समजून घ्यायचे आहेत. लर्निंग ॲक्टिव्हिटी. फॅसिलिटेटर or parent or teacher explain the chronology of questions to be asked in the interview. Facilitators or parents or teachers read out few of the questions and help him identifying and arranging the expected sequence of the questions. आता इथं विद्यार्थ्यांना काय करायचं आहे की टीचरनी तुम्हाला गाईड करायचं आहे की क्वेश्चन्स कुठले असले पाहिजे, त्याची सिक्वेन्स कसा असला पाहिजे हे सगळं सांगायचं आहे. स्टुडंट अरेंज क्वेश्चन्स फ्रॉम द गिव्हन लिस्ट. विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, जी काही लिस्ट दिली आहे त्यातले सगळे क्वेश्चन्स एका व्यवस्थित क्रमानं मांडायचे आहेत. फॅसिलिटेटर्स और पॅरेंट्स और टीचर्स आस्क स्टुडंट्स टू फ्रेम क्वेश्चन्स फ्रॉम द गिव्हन रँडम वर्ड्स विथ द हेल्प ऑफ अबाव क्वेश्चन टू अंडरस्टँड स्ट्रक्चर. आणि विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मदत करायची आहे की क्वेश्चनचं स्ट्रक्चर कसं आहे हे समजून घेण्यासाठी मदत करायची आहे. आता पहिल्यांदा नाव विचारलं, नंतर शिक्षण विचारलं, तर सुरुवातीला शिक्षण विचारून सगळ्या शेवटी नाव विचारलं तर चालेल का? तर नाही. त्यामुळे सिक्वेन्स सुद्धा इंटरव्ह्यू घेताना फार महत्त्वाचा असतो. Solve the activity or demo. Teacher explain the same questionnaire for other interview, that is about friend, teacher, etc. with the help of demo interview. शिक्षकांनी एखाद्या विद्यार्थ्याचा, एखाद्या शिक्षकाचा इंटरव्ह्यू कसा घ्यायचा असतो, कुठले प्रश्न विचारायचं याचा एक डेमो तयार करून दाखवायचा आहे. प्रॅक्टिस. Facilitator or parents or teacher help to use questionnaire to interview another person. Second, facilitator or parents or teacher ask which of these questions from learning activity and demo activity can be used. Third, facilitator or parent or teacher ask to frame few other verbal questions replacing model auxiliary. आता विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मदत करायची आहे की कुठले कुठले प्रश्न विचारायचे आहेत, कुठले प्रश्न तुम्ही इथं घेतलेले आहेत, कुठला प्रश्न हे दोन्ही ठिकाणी विचारले जाऊ शकतात, असं याच्यावर विद्यार्थ्यांनी विचार करायचा आहे. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी और पॅरलर ॲक्टिव्हिटी. फॅसिलिटेटर, पॅरेंट, टीचर आस्क स्टुडंट टू यूज इंटरव्ह्यू ऑफ ऑडिओ व्हिडिओ क्लिप ऑन द इंटरनेट टू लिसन राईट क्वेश्चनरी फॉर द इंटरव्ह्यू. आता आपण वळणार आहोत सॉल्व्ड ॲक्टिव्हिटीकडे. एका विद्यार्थ्याची मी मुलाखत कशी घ्यायची, त्याचे कुठले कुठले प्रश्न विचारायचे याची एक लिस्ट तुम्हाला मी देणार आहे. इथं तुम्हाला सांगितलेलंच आहे फ्रेंड, टीचर, etc. कुणाची पण एखादी तुम्ही इंटरव्ह्यू घेण्यासाठी प्रश्नावली तयार करू शकता. इंटरव्ह्यू ऑफ अ स्टुडंट. एखाद्या विद्यार्थ्याचा जर तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा असेल तर तुम्ही कुठले प्रश्न विचारणार? फर्स्ट, प्लीज टेल मी युअर गुड नेम. सेकंड, इन विच स्टँडर्ड यू आर स्टडिंग नाव. सुरुवातीला त्याचं नाव विचारायचं आहे. नाव विचारल्यानंतरच बाकीचे प्रश्न विचारायचे, नंतर नाव विचारायचं नाही.
इन विच स्टँडर्ड यू आर स्टडिंग नाऊ, कुठल्या इयत्तेत तू शिकतोस. थर्ड, विच सब्जेक्ट डू यू लाईक मोस्ट, वाय, तुला कुठला विषय जास्त आवडतो आणि का. फोर्थ, व्हॉट इज युअर स्ट्रेंथ, तुझी ताकद कोणती आहे किंवा कुठल्या गोष्टीत तू जास्त चांगला आहेस असा इथं अर्थ होतो. फिफ्थ, व्हॉट इज युअर विकनेस, तुझ्यामध्ये कुठल्या कमतरता आहेत. सिक्स, आर यू हॅपी विथ युअर स्कूल अँड टीचर्स, तू तुझ्या शाळेविषयी आनंदी आहेस का, तुझे जे शिक्षक आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्या शिकवण्यानं तू आनंदित होतोस का, असा अर्थ आहे. सेवन्थ, व्हॉट विल यू एक्सेप्ट फ्रॉम एज्युकेशन, शिक्षणाकडून तुझ्या काय अपेक्षा आहेत किंवा शिक्षणशैली कशी असायला पाहिजे असं तुला वाटतं. एथ, डू यू लाईक ऑनलाईन स्टडी, तुला ऑनलाईन स्टडी आवडते का. नाईन्थ, व्हॉट काइंड्स ऑफ एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज डू यू पार्टिसिपेट इन, आता तू अभ्यास सोडून इतर कुठल्या स्पर्धेमध्ये खेळामध्ये कशामध्ये तू भाग घेतोस का. टेन्थ, व्हॉट इज युअर फ्युचर ड्रीम, वाय, तुझं भविष्यातलं एखादं स्वप्न कोणतं आहे आणि तेच का आहे. असे सगळे प्रश्न आहेत. हे इंटरव्ह्यूचे प्रश्न तुम्ही लिहून एखाद्या तुमच्या मित्राची किंवा एखाद्या विद्यार्थ्याची मुलाखत घेऊ शकता आणि उत्तरं सुद्धा तयार करू शकता. इथं पॅरलल ॲक्टिव्हिटीमध्ये एक तुम्हाला ऑडिओ व्हिडिओ क्लिप ऐकायची आहे आणि त्याच्याशी संबंधित असणारे प्रश्न लिहायचे आहेत. या आहेत सुधा मूर्ती, इन्फोसिसचे फाउंडर नारायण मूर्ती यांच्या पत्नी. ह्या सुप्रसिद्ध लेखिका म्हणून पण नावाजलेल्या आहेत. तर आज आपण त्यांची एक क्लिप बघूया. So many amazing stories of you being somebody who's taken on austerity and embraced it and never believed in being a hoarder. I'd really like to learn, how do you do that? You have to think inwardly. Suppose I have 1,000 saris, let's assume. Okay? Do I wear 1,000 saris in 1,000 days? May or may not. If each sari is about 10,000 rupees, do I wear that sari one per wear? No. It's more of the mindset. If I have more, then I'm more secure. If you really think over it, we hold it more of a greed or more of a insecure minds, making it secure by holding it. Like my mother, my mother never used to hold. She had 7 saris and she died within half an hour. You could clear everything. So, even though you hold a lot, ultimately it's of no use. After you, people have to struggle what to do with these many things. Were you this person right from the beginning, or has this sort of been an acquired, a trait over the years of your experiences? Maybe that. This was in my mind's background most of the time, because I come from that kind of a family. My grandfather was a school teacher, and he had a lot of lands, but still he always maintained 3 sets of clothes, not more than that. Probably all those things might have influenced. And the more money I got it, the more I was convinced we should not have. And then shopping, I hear that you never really went shopping. I really don't like shopping. I really get bored. Now, there's one thing to be a person who chooses not to hoard, but it's quite another to have your family and young people around you and then have to convince them to be part of that philosophy. How did it go with you? Did you speak to them about it, or was it something that came naturally with your presence around? I normally don't give advice. I always feel live the life which you like than live the life which Sudha Murthy lives. So I don't advise people. It is left to them. Somebody loves, like a film actress, I can't tell them, leave shopping, then that's their job. So everybody should know what is their passion and when to stop, when to start. And did you and Mr. Murthy agree or disagree on No, we disagree. Murthy believes in consumerism. He says creation of wealth is reduction in poverty. Buying is a kind of a help in the society, because when people, then there will be a circulation of economy. If everybody becomes like you, not buying, then the whole market will collapse. So people should buy, people should donate more extra things, all those things. He has a different philosophy. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की सुधा मूर्ती ह्या इन्फोसिसच्या चेअरपर्सन म्हणून काम करतात आणि इतक्या श्रीमंत आहेत
की त्या जाता जाता 10 लाख 20 लाख सहज डोनेट करू शकतात, पण त्यांचं राहणीमान अत्यंत साधं आहे. ह्या ऑडिओ क्लिपमध्ये काय प्रश्न विचारले, तर तुम्ही इतक्या साध्या राहता, मग असा संदेश तुम्ही सगळ्यांना राहायचा द्याल का? तर त्या काय म्हणल्या की माझ्या जवळ समजा 1000 साड्या असतील आणि त्या एक एक साडीची किंमत जर 10-10 हजार असेल, तर त्या मी किती वापरणार आहे? कदाचित मी काही त्यातल्या वापरणार सुद्धा नाही. पण आपण खूप काही जवळ करणं आपल्यासाठी, हे आपलं फ्युचर सिक्युअर करण्यासाठी योग्य आहे का? आपला जो हव्यास आहे तो योग्य आहे का? असा त्यांनी इथं प्रश्न उपस्थित केलेला आहे. जेव्हा इंटरव्ह्यू घेणारी लेडीज आहे ती विचारते की तुम्ही असाच सल्ला सगळ्यांना द्याल का की माझ्यासारखी माझी फिलॉसॉफी तुम्ही वापरा, तर त्या म्हणतात की नाही, मी असं काही सांगणार नाही. समजा एखादी लेडीज ही ऍक्टर म्हणून काम करत असेल, तर तिला वेगवेगळे पोशाख परिधान करणं, तशी खरेदी करणं गरजेचं आहे. त्यामुळं हे तुमच्या प्रायोरिटीज कुठल्या आहेत, तुमचं आयुष्यात जगण्यासाठी जे प्राधान्यक्रम कशाला देणार आहात ह्याच्यावर डिपेंड राहतं. खूप आपण सामान्य आहोत, आपल्याला गरजच नाही, तर अशा वस्तूंचा तुम्ही संग्रह करू नका, असं इथं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांना असाही प्रश्न विचारलाय की तुम्हाला शॉपिंग करायला आवडतं का? तर त्या म्हणतात नाही, मला शॉपिंग करायला आवडत नाही, मी तिथे जाऊन बोर होते. अशा रीतीनं त्यांनी काय सांगितले की त्यांची स्वतःची मतं मांडलेली आहेत, पण व्यक्ती बदलल्यानंतर त्याचं प्रोफेशन बदलतं, त्याच्या प्रायोरिटीज बदलतात आणि त्यानुसार गरजेनुसार जे लागतं तेवढंच घ्या, असं त्यांचं सांगणं आहे. कारण त्या म्हणतात की माझं हे कशावर डिपेंड आहे, तर माझ्या बॅकग्राऊंडवर सुद्धा डिपेंड आहे. कारण माझ्या आईकडे फक्त 7च साड्या होत्या आणि आजोबा हे शिक्षक होते, त्यांच्याकडे पुष्कळ जमीन होती, तरी सुद्धा त्यांच्याजवळ 3च कपड्याचे जोड होते. हे ज्याचं त्यांना वैयक्तिक रूपावर ठरवणं गरजेचं आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. ह्या खूप प्रसिद्ध लेखिका आहेत. तुम्हाला शक्य झालं तर ह्यांची पुस्तकं जरूर वाचा. मराठीत सुद्धा अनुवादित केलेली पुस्तकं आहेत. आजीच्या पोटलीतल्या गोष्टी वगैरे अशी बरीच पुस्तकं आहेत आणि ती संस्कारक्षम सुद्धा आहेत. त्यांचे अनुभव आहेत, त्यामुळे ते तुम्ही वाचा. तुमच्यावर छान संस्कार होतील असं मला वाटते. आता सुधा मूर्ती यांच्याशी संबंधित असणारे प्रश्न मी इथं तयार केले आहेत. व्हॉट इज युअर गुड नेम? गुड म्हणजे चांगला असा अर्थ घ्यायचा नाही, तुमचं शुभ नाव काय असा अर्थ घ्यायचा आहे. विच ऑथर यू लाईक? कुठले लेखक तुम्हाला आवडतात? हाऊ डीड यू युअर रायटिंग बिगिन? तुमचं लिखाण कसं चालू झालं किंवा लिहायला कशी सुरुवात केली? डू यू लाईक शॉपिंग? तुम्हाला शॉपिंग करायला आवडतं का? व्हॉट मेसेज वुड यू गिव्ह टू यंग पीपल? तुम्ही तरुण लोकांना कुठला मेसेज द्याल? असे हे इथं प्रश्न आहेत. तुम्ही वेगळे प्रश्न सुद्धा तयार करू शकता. आता आपल्याला सांगितलं आहे की एका शेजाऱ्याची मुलाखत घ्या आणि त्याच्यासाठी प्रश्नावली तयार करा, त्यांच्याकडे जावा आणि तुम्ही त्यांना प्रश्न विचारून त्याची उत्तरं सुद्धा तयार करा. इथं एक मी तयार केलेली आहे, ती आपण बघूया. फर्स्ट, हाऊ लॉंग हॅव यू रेसिडेड हिअर? तुम्ही किती वर्षापासून इथे राहता? आन्सर, वी हॅव बीन लिव्हिंग हिअर फॉर 25 years. नेक्स्ट, हाऊ मेनी पीपल आर देअर इन द हाऊसहोल्ड? तुमच्या घरात किती लोक आहेत? आन्सर, देअर आर 6 people इन अवर हाऊस. आमच्या घरात 6 लोक आहेत. थर्ड, व्हॉट इज युअर रोल ऑर रिलेशनशिप टू द अदर मेंबर्स? तुमच्या घरातील बाकीच्यांशी नातं कसं आहे? आन्सर, वी ट्रीट इच अदर विथ लव्ह. आम्ही एकमेकांशी प्रेमाने वागतो. फोर्थ, व्हॉट इज युअर सोर्स ऑफ इन्कम? तुमचा इन्कम सोर्स कोणता आहे असं विचारलं आहे, म्हणजे पैसे मिळवण्याचा मार्ग कोणता आहे? आन्सर, वी हॅव अ क्लोथिंग बिझनेस टू अर्न मनी. आमचा कपड्याचा व्यवसाय आहे. नेक्स्ट, 7th क्वेश्चन, अप्रॉक्सिमेटली हाऊ मेनी जनरेशन्स ऑफ युअर फॅमिली हॅव लिव्ड इन द इंडिया? किती जनरेशन्स म्हणजे किती पिढ्या तुमच्या इथं भारतामध्ये राहिलेल्या आहेत? Our 7 generations have been living in India. 8th, what make you write for your passion in family? 6व्या प्रश्नाचा अर्थ आहे की तुमच्या फॅमिलीमध्ये तुमचं स्थान हे योग्य किंवा चांगलं कसं राहतं? आन्सर, आय स्ट्रिक्टली कॅरी आउट माय ड्युटीज विच मेक्स राईट पोझिशन इन माय फॅमिली. मी माझी सगळी कर्तव्य अगदी स्ट्रिक्टली पार पाडते, म्हणूनच माझं स्थान हे चांगलं आहे असं सांगितलेलं आहे. 7th, व्हॉट डू यू लाईक टू लुक आउट ऑफ युअर विंडो? तुमच्या खिडकीतून तुम्हाला काय बघायला जास्त आवडतं? आन्सर, आय लाईक टू सी फ्लॉवर्स आउट ऑफ माय विंडो. मला खिडकीतून बाहेरची फुलं बघायला आवडतात. 8th क्वेश्चन, व्हॉट साइट्स, साऊंड्स ऑर स्मेल्स डू यू नोटीस कमिंग फ्रॉम अवर हाऊस? आता बघा, आपण ज्या शेजाऱ्यांना विचारतोय प्रश्न, म्हणजे त्यांना असं विचारायचं आहे की
तुम्हाला आमच्या घरातून येणारा कोणता आवाज, कोणतं दृश्य आणि कोणता वास हा तुम्ही नोटीस करता किंवा तुमच्या लक्षात येतो. आन्सर, स्मेल ऑफ भजी कमिंग फ्रॉम युअर हाऊस कॅचेस माय अटेन्शन. तुमच्या घरातून येणारा भजीचा वास हा माझं लक्ष वेधून घेतो. 9. डू यू लाईक टू स्पेंड युअर टाइम विथ युअर फॅमिली अँड नेबर्स. तुमचा वेळ हा तुमच्या घरातल्यांच्या बरोबर, शेजाऱ्यांच्या बरोबर घालवायला तुम्हाला आवडता का? येस, आय लाईक टू स्पेंड माय टाइम विथ फॅमिली अँड नेबर्स. माझा वेळ हा शेजाऱ्यांच्या बरोबर, घरातल्या व्यक्तींच्यावर घालवायला मला आवडतो. अशा रीतीनं हे प्रश्न आणि आन्सर्स त्याचे मी इथं दिलेले आहे. आता दाखवली ही इव्हॉल्युशनची ऍक्टिव्हिटी होती. नेबरची मुलाखत घ्या आणि ती लिहा असं सांगितलेलं, ही आपण इथं कंप्लीट केलेली आहे. आणि त्याच्यानंतर माय टेक अवे ऑर टुडे आय लर्न. स्टुडंट लर्न द स्ट्रक्चर ऑफ क्वेश्चन्स. सेकंड, स्टुडंट्स लर्न टू फ्रेम 5 to 6 sample questions for interview. Third, students learn the type of sentence, that is verbal and open-ended questions. अशा रीतीने आपण क्वेश्चन कसे तयार करायचे, त्यांची अरेंजमेंट कशी करायची आणि व्हर्बल आणि ओपन एंडेड क्वेश्चन्स कसे असतात हे सगळं आपण इथं बघितलेलं आहे. अशा रीतीने आपण ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट केलेली आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.